राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि शिंदे फडणवीसांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या जाणत्या राजकीय नेत्यानं आपलं कारस्थानी जाळं पसरवायला सुरुवात केली. या जाळ्यात यापूर्वी भले भले अडकून साप बर्बाद झालेले आहेत आणि ते आपण पाहिलेलं आहे. शेतकरी कामगार पक्ष ते ठाकरेंची शिवसेना अशा एक पूर्ण होणाऱ्या वर्तुळात अनेक छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना गुंफत शरद पवार या वयोवृद्ध नेत्यानं त्यांना कात्रजचा घाट दाखवलेला आपण पाहिलं आहे. याच नेत्यानं सत्तेपासून दूर होताच नवं जातीय समीकरण मांडायला सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे या समीकरणातला प्रमुख मुद्दा हा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा न राहता यावेळेस मराठा विरुद्ध मराठेतर किंवा मराठा विरुद्ध ओबीसी असं जुळवलं गेलं हे समीकरण. आता अनायासे त्यात ओबीसींना ओढलं गेलं नव्हे, ते यात आपोआपच ओढले गेलेत. ओबीसी विरुद्ध मराठा असा नवा वाद, नवा संघर्ष महाराष्ट्राची सामाजिक वीण जी आहे ती उसवून गेला. ज्याचं काही एक देणं घेणं या जाणत्या नेत्याला पडलेलं नाही. त्यांना फक्त सत्ता हवी. या सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी मराठा समाजाचं नवं नेतृत्व अशा गोंडस नावाखाली मनोज जरांगे पाटील हे नवं पात्र राजकीय वर्तुळात उभं केलं. आता तोळामासा प्रकृतीचे मनोज जरांगे पाटील ते करत असलेल्या प्राणांतिक उपोषणांमुळे हळव्या मनाचा मराठा समाज हा अधिकच हळवा होत एक प्रकारच्या संमोहनाखाली आला आहे. प्रकृती अगदी चिंताजनक होईपर्यंत उपोषण करायचं, कधी सलाईन लावून उपोषण करायचं. ती एकच चादर, ते एकच ब्लँकेट अंगावर पांघरून आंतरवली सराटीतल्या त्या चौकात पडून राहायचं. या सगळ्या गोष्टींमुळं एकूण मराठा समाजातल्या बहुतांश सामान्य शेतकरी कष्टकऱ्यांना आज मनोज जरांगे पाटील हे हिरो वाटू लागले. काही झालं तरी हटत नाही. सरकारला, विशेषतः ब्राह्मण असलेल्या फडणवीसांना चिन्ना टन्ना अशा अनाकलनीय शिव्या घालतो. जनसामान्यांची उसाच्या फडातली भाषा बोलतो. हे या सामान्यांवर भुरळ घालणारे घटक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पुरेपूर ठासून भरलेले आहेत. हेच घटक कल्पकतेनं वापरत शरद पवारांनी मराठा समाजाची दिशाभूल करणारा मोठा फॅक्टर सध्याच्या राजकारणात उभा करून ठेवलेला दिसतोय. जरांगेंची आजवरची विधानं पाहता त्यांना फक्त फडणवीसांची ॲलर्जी आहे की काय असं वाटू लागलंय. ते सातत्यानं फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसतात. जरांगेंच्या चिमुकल्या लेकीने तर माझ्या पप्पाला काय झालं तर मी काय करीन हे सांगता येणार नाही असा इशाराच दिला होता. दुसऱ्या एका आंदोलक ताईनं तर स्पष्टच विचारलं होतं, आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय, फडणवीसाची बायको तर मागत नाही ना. मागा, फडणवीसाची बायकोही मागा. अशी आंदोलनं असतात. आता या आंदोलनात ज्या पद्धतीनं फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं गेलं आहे किंवा केलं जातं आहे हे पाहता मराठा आरक्षण हा या आंदोलनाचा मूळ हेतूच नाही आहे, तर निव्वळ फडणवीस द्वेष यामागे आहे हे स्पष्ट होतं आहे. सकल मराठा समाजानं अतिशय परिणामकारक पद्धतीनं रेटलेलं आंदोलन, इतक्या प्रदीर्घ संघर्षानंतर मूलतः हे आंदोलन जे आहे ते किती उंचीवर असायला हवं होतं, आता ते कुठे चाललं आहे यावर विचार करावा लागेल. अशा काही घटना गेल्या काही दिवसात घडत आहेत. काल जरांगेंनी विधानसभेसाठी आपले उमेदवार काही जागांवर लढणार असल्याचं जाहीर केलं. मी सांगेन तेव्हा माघार घ्या असं ते मागे बोलले होते. आता ते काही ठिकाणी माघार घेणार नाही आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. तर भारतातल्या नागरिकांना संविधानिक अधिकारांद्वारे निवडणुका लढवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जरांगेंनी राजकीय पक्ष काढून निवडणुकीच्या रिंगणात उतरणं हे काही जगावेगळं कृत्य नव्हतं, पण त्यांनी तसं काही केलेलं नाही. आणि त्यांना जे साध्य करायचं आहे त्यासाठी मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून सभागृहात पाठवायचे इथवर ठीक होतं, पण काही जागांवर महायुतीच्या उमेदवारांना पाडायचे आदेश त्यांनी त्यांच्या समाज बांधवांना देणं हे कितपत योग्य आहे हे विचारताना मी ज्या घटनांचा उल्लेख मगाशी केला त्या घटना इथं ठळकपणे जाणवायला लागतात. त्याच्यावर तुम्हाला विचार करावा लागतो. उमेदवार उभे करण्याआधी मागच्याच आठवड्यात जरांगेंनी सर्वधर्मीय धर्मगुरूंची एक बैठक घेतली. त्यात पादरी होते, मौलाना होते, बौद्ध भिक्खू, भंते होते, पण हिंदू धर्माचा एकही प्रतिनिधी त्यात नव्हता. चला आपण एक वेळ असं समजून चालू की खुद्द जरांगे पाटील हे मराठा नेते आहेत. मराठा असण्याआधी मी हिंदू नाही का असा प्रश्न विचारतात. त्यामुळेच तेच आमचे धर्मगुरू हिंदू आहेत ना. पण या महंतांच्या मांदियाळीतले जे काही लोक होते ते नेमके कोण होते किंवा कोण आहेत याकडे जरा लक्ष दिलं तर फारच भयानक अशा धर्मसंकटाची चाहूल लागते. इमारत इस्लामी अफगानिस्तान के कायदीन को आपका दूर बैठा हुआ ये एक हिंदी मुसलमान आपको सलाम करता है, आपकी अजमत को सलाम करता है, आपकी जुर्रत और हौसले को सलाम करता है.
आपके जज्बा ईमानी को सलाम करता है। ये मंजर पूरी दुनिया ने देख लिया कि आपने इस पूरी मुहिम में कहीं पर कोई तशद्दुद नहीं किया। जिसने आपकी मुज़ाहमत नहीं की उसको आपने गले लगा लिया। आपने आम माफी का ऐलान कर दिया। कोई मुआहदा करके अगर किसी ने इलाका छोड़ना चाहा तो आपने उसको जाने दिया। आता हे जे गृहस्थ आपण स्क्रीनवर पाहिले ते आहेत सज्जाद नोमानी। हे मौलाना तालिबानचे समर्थक आहेत, त्यांचं कौतुक करतात तालिबानचं। मनोज जरांगे पाटील हे काही काळ फक्त मराठ्यांच्या आरक्षणासाठी भांडत होते, पण हळूहळू त्यांना मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचाही पुळका येऊ लागला। ते औरंग्याच्या कबरीवर जाऊन चादर चढवू लागले। पण आता राजकीय आखाड्यात उतरायला निघालेले हे जरांगे स्वकीयांशीच दोन हात करत असताना एका मुस्लिम धर्मगुरूंच्या आशीर्वादाची गरज त्यांना का पडते हे कोड आहे। पण हा सज्जाद नोमानी म्हणजे काय धुतल्या तांदळासारखा आहे का, जो माणूस तालिबान समर्थक आहे, कारण काही देईल, आमच्या धर्मबांधवांचा विषय आहे, इस्लाम खतरे में, पण तुमचा धर्म तुमच्यापुरता का नाही ठेवत तुम्ही? तालिबान हे काय स्वातंत्र्य सैनिक वाटले काय तुम्हाला? राजसत्ता उलथवून दहशतवाद्यांचं राज्य आणायचं, याला स्वातंत्र्य लढा म्हणून कसं चालेल? तर हा झाला तालिबान वगैरे जो विषय आहे तो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विषय। पण देशांतर्गत विषयावर सुद्धा सज्जाद नोमानींची जी काही मतं आहेत ती काही फारशी चांगली नाहीत। 370 असो किंवा राम मंदिर, नोमानींनी उधळलेली मुक्ताफळं सगळ्यांनी ऐकलेली आहेत। अशा नोमानींसोबत मनोज जरांगे पाटील नेमकी कोणती रणनीती ठरवण्यासाठी बैठका घेतात? जरांगेंना रात्रीच्या अंधारात भेटणारे जे राजकारणी जसे संशयाच्या भोवऱ्यात सापडतात आणि त्यांना मीडिया अपराधाच्या पिंजऱ्यात उभं करतं, तसं दिवसा उजेडी काही मराठा नेते राजकारणी जरांगेंना भेटतात। त्यामुळे जरांगे पाटील हे नेमक्या कोणत्या अजेंड्यावर काम करतायत हा प्रश्न पडतो। त्यामुळे जरांगे पाटील हे नेमक्या कोणत्या अजेंड्यावर काम करतायत हा प्रश्न खरं तर सर्वसामान्य मराठा बांधवाला पडायला हवा, तसा तो मला पडलाय। त्यांना मराठा समाजासाठी आरक्षण हवंय की फक्त भाजपला हरवायचं आहे, हा प्रश्नही प्रत्येक मराठ्याला पडायला हवा। आता त्यांना नेमकं काय हवंय त्याचा उलगडा त्यांच्याच अनेक मुलाखतींमधून होत असतो, कसा तोही बघा। नहीं, लेकिन आपने जिन्हें पहले जिताया उन्होंने भी तो आपकी आवाज नहीं उठाई ना। पार्लियामेंट में किसने आपकी आवाज उठाई? बताइए मुझे। जो जीते आपकी एजुटेशन से, कुणी जितिलं? आम्ही नाव घेतलं की एखाद्याच? नहीं, आपने कैंडिडेट नहीं उतारा, लेकिन जो आपने बीजेपी के खिलाफ और ये महायुति के खिलाफ कैंपेन चलाई उसका सीधा फायदा तो महाविकास आघाड़ी को हुआ था ना। उनमें से कितने एमपीज ने आपकी आवाज उठाई? इस रीजन से आपने 8 एमपी उनके जितवाए। अरे बाबा, आम्ही सांगितलं का त्याला निवडून आणा, त्याला पाडा म्हणून? नाव घेतलं कोणाचं? भाजपचं, महाविकास आघाडीचं? ते मला आधी सांगा। तर मित्रो, कालपासून अनेकांच्या भुवया उंचावणारी घोषणा करणारे जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होतेच। त्यांनी काही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे, तो आता ते उमेदवारी मागे न घेण्यापासून अटळ आहेत। ते स्वतः नाही पण काही लोकांना लढण्यासाठी तर काहींना पाडण्यासाठी जरांगे मैदानात आलेले आहेत, तेव्हा त्यांचं स्वागत करायलाच हवं। एक मराठा म्हणून आमच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा आहेत। बाकी कोण कुठल्या छुप्या अजेंड्यावर काम करतोय याकडेही सुजाण नागरिक मतदार बारकाईनं पाहतील एवढीच अपेक्षा करतो आणि तुर्तास इथेच थांबतो। पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9। धन्यवाद, नमस्कार।